नांदेडच्या धर्माबादमध्ये बोगस मतदानाच्या आरोपावरून राडा. तेलंगणातील मतदार बोगस मतदान करत असल्याचा आरोप. महिलेसह एका पुरुषाला मारहाण. पोलिसांकडून पत्रकारांनाही धक्काबुक्की झाल्याची माहिती. नांदेडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी पैशाचा आमिष दाखवून शेकडो मतदारांना कोंडून ठेवल्याचा आरोप. आमदार राजेश पवारांचे फोटो असलेल्या गाडीतून पदाधिकारी पळून गेल्याची माहिती. तर राजेश पवारांनी आरोप फेटाळले. नांदेडमध्ये मंदिरातही 100 महिलांना नजरकैदेत ठेवल्याचा प्रकार. 4,000 रुपये मिळणार म्हणून कब्बशी चिन्ह असलेल्या लोकांनी थांबवून ठेवलं. महिलांचा आरोप. नांदेडच्या धर्माबादमधील घटनांची निवडणूक आयोगाकडून दखल. चौकशी करून कारवाई करणार. तहसीलदार सुरेखा स्वामींची माहिती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत तहसीलदार सुरेखा स्वामींनी घटनास्थळाची केली पाहणी. शिंदेंच्या सेनेनं अंबरनाथमध्ये हजारोंच्या संख्येनं बोगस मतदार आणल्याचा भाजप आणि काँग्रेसचा आरोप. 200 जण पोलिसांच्या ताब्यात. अंबरनाथमध्ये भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप. आरोपानंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. पंतप्रधान मोदींचं आणि एप्स्टीनचं नातं काय? एप्स्टीनच्या सांगण्यावरून मोदी अमेरिकन अधिकाऱ्याला भेटायला कसे काय तयार झाले? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल. पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न. पृथ्वीराज चव्हाणांकडून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न. उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका. पाकिस्तानचा माजी पंतप्रधान इम्रान खानसह पत्नीलाही 17 वर्षांची शिक्षा. तोशाखाना प्रकरणात मोठी कारवाई. आगामी T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा. शुभमन गिलला वगळलं. सूर्यकुमार यादववरती कर्णधारपदी तर अक्षर पटेल उपकर्णधार. ईशान किशनलाही संघात संधी.